त्र्यंबकेश्वर आणि नेक्स्ट आणि माझी आई नेहमी फोन मध्ये असते. हाय गाईज, सो वेलकम बॅक. आज आम्ही जाणार आहोत ट्रिपला 3 डेजसाठी. मोस्टली वीकेंड ट्रिप आहे, म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे. सकाळी आम्ही बस सोडली आहे 6:30 गोरेगाववरनं. अंदाजे आम्ही आता 12:30 पाऊणपर्यंत त्र्यंबकेश्वरला पोहोचू आणि त्यानंतर सेकंड स्पॉट असणार आहे आमचा सप्तशृंगी. सो मी तुम्हाला दाखवेन कसं आमचं ट्रॅव्हल होतं. आता साधारण 10:30 झाल्यात. आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सो स्टे ट्यून्ड. तर मुंबई ते नाशिक हा प्रवास साधारण 3 तासाचा आहे, पण आम्ही मध्ये नाश्त्याला वगैरे थांबलेलो, त्यामुळे तिकडे आमचा आणि पेट्रोल वगैरेसाठी आमचा 1 तास गेलेला. तर हा जवळपास 4-4.5 तासाचा प्रवास आम्ही करून पोचलो फायनली त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला आम्ही अधिक मास असल्यामुळे गेलो होतो आणि त्यामुळे भयंकर अशी गर्दी होती. मग आम्ही डिसिजन घेतला की ₹200 पास घ्यायचा आणि 3 ते 4 तास लाईनीत उभं राहायचं. आमच्याकडे 3 ते 4 जण हे 70च्या वरचे होते, त्यामुळे त्यांना डिरेक्ट एंट्री मिळाली. सो आम्ही ॲक्च्युली पास घेतला आहे आता, बट आय थिंक पास घेऊन पण आम्हाला 2-3 तास, माहीत नाही किती तास जाणार आहे, पण ते साईड की 2 तास तरी लागतील ॲटलीस्ट. सो लेट्स पण आहे. सो ऑलमोस्ट इथे हाफ ॲन आवर झाला आहे. आता ते सध्या आता बोलतात आहेत 3 तास लागणार आहेत लाईनसाठी, पण माहीत नाही. मी लिटरली हाफ ॲन आवर झालं जर आम्ही एंट्रीला जाऊ. सो लेट्स वेट. कसं वाटतं सगळ्यांना लाईनीत उभं राहून? मस्त बरं वाटलं. भक्तिमय वाटलं. आता तुमच्या सगळ्यांना देव पावणार. Bombastic side eye, criminal offensive side eye. इट्स बिन एन आवर, 1 तास सध्या झाला आहे. 1 तास नजर ॲक्च्युली 1.25 तास झाला आहे. 3 वाजलेत, पण थोडीफार प्रगती आहे. आम्ही आलो पुढपर्यंत, बट येस फार टायरिंग आहे. मी तर सजेस्ट करेन की सकाळी लवकर उठा आणि 4-5 वाजता दर्शन घ्या, कारण मी सुरुवातीला एवढं चांगलं रेडी होऊन आलेली. आता माझा लुक बघा. आणि मग फायनली 3-3.5 तासानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलो. आफ्टर 3.5 आवर्स आमचं दर्शन झालेलं आहे. सगळे फार जमले आहेत, त्यामुळे मी आता जस्ट लिटरली काही खाल्लं प्यायलं पण नाही. सकाळी नाश्ता केलेला तेवढाच, आणि त्याच्यावरती काय केलं मी आता, फक्त ज्यूस असं सगळंच प्यायलं आहे. सप्तशृंगी आता मी नाही करणार. द रिझन बिईंग, कारण आता ऑलरेडी 5:30 झालं आहे. आता जाऊन तिकडे काहीच फायदा नाही, त्यामुळे आज सप्तशृंगी नाही करणार आहे. आता मी डिरेक्ट जातो आहे शिर्डीला. जाता जाता ऑन द वे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि तिकडे एक संध्याकाळचा असा नाश्ता केला आणि भयंकर अशी भूक लागली होती. सो नाशिक त्र्यंबकेश्वरच्याच पुढे एक 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती अंजनेय टेम्पल आहे, जे आहे हनुमान जे आहेत आपले त्यांचं जन्मस्थान. तर आम्ही आता तिकडे आलो आहोत. साधारण आता 7 वाजलेत आणि इकडून आम्ही डिरेक्ट शिर्डीला जाणार आहे. तर एक 10-15 मिनिटं आम्ही इकडे स्पेंड करू आणि मग जाऊ. ओके, चला. अतिशय सुंदर असं हे मंदिर होतं. साधारण त्र्यंबकेश्वरपासून 10 ते 15 मिनिटावर आहे. तर नक्कीच ह्या मंदिरला तुम्ही भेट द्या, कारण खरंच हे बघण्यासारखं आहे. सुंदर इकडे रेकॉर्ड पण करायला देतात आहे. ग्रह आहे. त्यानंतर आम्ही डायरेक्ट शिर्डीला स्टॉप घेतला 10:30 वाजता. आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक रेस्टॉरंट होतं, तिकडे आम्ही जेवलो, डायरेक्ट हॉटेलवरती गेलो आणि सरळ झोपलो, कारण फार दमलो होतो. तर मग स्टे ट्यून फॉर टुमॉरो.